नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व भावी शिक्षकांनो. आपल्या या खास महाटेट विशेष वर्गात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण परिसर अभ्यास भाग 1 मधला एक असा धडा शिकणार आहोत जो फक्त परीक्षेसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचं नाव आहे आपले भावनिक जग. चला तर मग तयारीला लागूया आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलूया. आज आपण काय करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण या धड्यातल्या महत्त्वाच्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर पुस्तकात जी उदाहरणं दिली आहेत त्यावर एक नजर टाकू आणि मग सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये नेमके कसे प्रश्न येऊ शकतात याचा सराव करूया. कारण आपलं ध्येय एकच आहे, टीटी परीक्षेत 100% यश मिळवणं. चला तर मग आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे भावना आणि समायोजन. एक शिक्षक म्हणून आपल्याला फक्त मुलांच्याच नाही तर स्वतःच्या भावनांना समजून घेणं हे किती गरजेचं आहे हेच आपण इथे बघणार आहोत. जरा या चित्राकडे बघा. काय दिसतंय? आनंद, राग, एकाग्रता, दुःख. म्हणजे बघा, एकाच माणसाच्या मनात किती वेगवेगळ्या भावना असू शकतात. आणि या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत, स्वाभाविक आहेत. महत्त्वाचं काय आहे माहितीये? तर या भावना ओळखता येणं आणि त्यांच्यावर योग्य नियंत्रण मिळवता येणं. आणि इथेच येतो परीक्षेसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द, भावनिक समायोजन. आता याचा अर्थ काय? तर अगदी सोपं आहे. आपले विचार आणि आपल्या भावना यांच्यामध्ये एक बॅलन्स साधणं, एक मेळ घालणं. म्हणजे भावनांच्या प्रवाहात वाहून न जाता विचारपूर्वक वागण्याची जी क्षमता असते ना, तिलाच भावनिक समायोजन म्हणतात. हे फक्त परीक्षेच्या मार्कांसाठी नाही तर एक चांगला शिक्षक आणि एक संतुलित व्यक्ती बनण्यासाठी खूप आवश्यक आहे. मग हे भावनिक समायोजन साधल्याने नेमकं काय होतं? याचे फायदे काय आहेत? तर पहिलं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व संतुलित होतं. आपण इतरांना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागतो. उगाच कुणाला दोष देणं किंवा त्यांची चेष्टा करणं या गोष्टी आपण टाळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. हे मुद्दे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. चला आता एका अशा तीव्र भावनेबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी येते, आणि ती म्हणजे राग. यावर आपल्या पुस्तकात एक खूप छान उदाहरण दिलंय, तेच आपण आता पाहूया. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. राग हा फक्त आपल्या मनासाठीच नाही तर आपल्या शरीरासाठीही खूप वाईट असतो. जर रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. हेच चांगलं समजून घेण्यासाठी चला आपल्या पुस्तकातली सुनीताची गोष्ट बघूया. गोष्ट अगदी साधी आहे. आई तिच्याशिवाय बाजारात गेली म्हणून सुनीताला राग येतो. पण आई तिच्यावर ओरडत नाही. ती तिला शांतपणे समजावून सांगते की तिला का एकटं जावं लागलं. आणि जेव्हा सुनीताला खरं कारण कळतं तेव्हा तिचा राग आपोआप शांत होतो. यातून आपण काय शिकलो? तर रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे संवाद साधला तर अनेक गैरसमज टळू शकतात. आपल्याला अनेकदा असं वाटतं की माझा स्वभावच असा आहे, तो नाही बदलू शकत. पण हे खरंय का? खरंच आपण आपला स्वभाव बदलू शकत नाही? चला पुढच्या भागात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. पुस्तकात मेघना नावाच्या मुलीचं उदाहरण दिलंय. ती आधी काय म्हणायची? अरे, खूप बडबड करणं हा माझा स्वभाव आहे, त्याला मी काय करू? पण तिच्या या स्वभावामुळे तिच्या मैत्रिणी हळूहळू तिच्यापासून दूर जाऊ लागल्या होत्या. जेव्हा मेघनाच्या लक्षात आलं की आपल्या जास्त बोलण्यामुळे आपल्या मैत्रिणी आपल्याला टाळत आहेत, तेव्हा तिला तिची चूक समजली आणि मग तिने स्वतःमध्ये बदल करायचा ठरवला. तिने इतरांचं बोलणं शांतपणे ऐकायला सुरुवात केली. यातून काय झालं? तिच्या मैत्रिणी परत आल्याच, पण तिच्या स्वभावातही एक खूप चांगला बदल झाला. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे आपल्यातील दोषांची जाणीव होणं ही बदलाची पहिली पायरी आहे. वा, आत्तापर्यंत आपण या धड्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. पण शिकणं तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण सराव करतो. चला आता आपण जे काही शिकलो त्यावर आधारित काही प्रश्नांचा सराव करूया. तयार आहात सगळे? प्रश्नांकडे जाण्याआधी या धड्यातले 3 महत्त्वाचे नियम पुन्हा एकदा लक्षात घेऊया. 1. विचार आणि भावना यांचा मेळ साधा. 2. रागावर नियंत्रण ठेवा. आणि 3. आपल्यातल्या चुका किंवा उणीवा ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. हे 3 मुद्दे म्हणजे ह्या धड्याचा सार आहे असं समजा. चला, हा आहे पहिला प्रश्न. भावनिक समायोजन म्हणजे काय?
आठवतंय का? आपण यावर बोललो होतो. याचे योग्य उत्तर आहे आपल्या भावना आणि विचार यांचा योग्य मेळ घालता येणे. ज्यांनी हे उत्तर ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता दुसरा प्रश्न बघा. रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? आपण नुकतीच चर्चा केली आहे यावर. रागामुळे काय होतं तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडतं. म्हणून मनावर आणि शरीरावर होणारे अनिष्ट परिणाम हेच ह्याचं अचूक उत्तर आहे. आणि हा आजचा शेवटचा सराव प्रश्न. आपल्या स्वभावातल्या उणीवांची जाणीव आपल्याला का असायला हवी? आठवा मेघनाची गोष्ट. उत्तर अगदी सोपं आहे, कारण जेव्हा आपल्याला आपल्या चुका कळतात तेव्हाच आपण त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवू शकतो. खूपच छान माझ्या भावी शिक्षकांनो. तुम्ही सगळ्यांनी या धड्यातल्या संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आहेत. मला खात्री आहे की या सरावामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल आणि हीच तयारी आपल्याला परीक्षेत यश मिळवून देणार आहे. आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा, जेव्हा तुम्ही शिक्षक बनाल तेव्हा वर्गातल्या मुलांना भावनिक समायोजन कसं शिकवाल? त्यांच्या भावनांना योग्य वळण कसं लावाल? यावर नक्की विचार करा. कारण एक चांगला शिक्षक फक्त पुस्तकं नाही तर आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा शिकवतो. चला तर मग भेटूला पुढच्या वेळी.